दाबतो. हॅलो फ्रेंड्स, तर आज मी करत आहे सुक्का चिकन आणि चिकनची ग्रेव्ही. तर इथे कढई तापत ठेवलेली आहे. कढईमध्ये घातलं तेल, तेलात घातल्या 4 हिरव्या मिरच्या थोड्याशा भाजल्या की टाकला कांदा गोल्डन ब्राऊन झाला की घालत आहे टोमॅटो छान मऊसर झालेला आहे आणि आता घातली आहे कोथिंबीर. सगळं मिक्स करत आहे आणि आता घालते आहे हळद, धनेपूड, घरचा मसाला आणि मीठ. हे टाकून देते त्याच्यामध्ये आणि थोडंसं मिक्स करून घेते. बघा आता कसं छान रंग आलेला आहे. आणि हे बघा वाटप, आलं, लसूण, मिरची, खोबरं हे वाटप केलेलं आहे. आणि हे वाटप आता घालत आहे कढईमध्ये आणि आता या वाटपाला चांगलं परतून घेते. दुसरीकडे तापत ठेवला आहे कुकरमध्ये घातलं तेलात टाकला कांदा थोडासा गोल्डन ब्राऊन झाला की घालत आहे टोमॅटो टाकून टोमॅटो मऊसर झाला की घालते कोथिंबीर. छानपैकी एकजीव करून घेते आणि इकडे पण बघा मसाल्याला तेल सुटू लागलेलं आहे. आणि आता कुकरमध्ये चिकन घालायची वेळ आली आहे. तर मी घालत आहे चिकन घालते. चिकन घातल्यानंतर त्यामध्ये मीठ, धनेपूड आणि हळद घालून मिक्स केलेलं आहे. आणि आता चिकन छानपैकी मिक्स करून घेते. त्यानंतर साईडला ठेवलेलं गॅसवरती पाणी गरम केलं आणि आता ते पाणी या चिकनमध्ये टाकणार आहे. चिकनमध्ये पाणी टाकत आहे, तुम्ही पाहू शकता. आणि आता चिकन चांगलं मिक्स करून घेते. चिकन मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये घातलं आहे पाणी. थोडासा मसाला ठेवलेला त्यामध्ये शिजलेलं चिकन काढून मग ते कढईतच परतायचं आणि ते झालं सुक्कं चिकन. आणि हे कुकरमध्ये केलेलं आहे ते ग्रेव्ही चिकन. मग थोडासा मसाला कढईमध्ये मी ठेवलेलाच आहे. आणि आता मसाला मिक्स करून घेतला. हे गरम पाणी टाकत आहे आता चिकनमध्ये. आणि आता चिकनला 2 शिट्ट्या करून घेणार आणि त्यातलं थोडंसं चिकन काढून त्या कढईत टाकणार आणि ते फक्त मिक्स करून गॅस पेटवून थोडंसं पाणी घालून परतून घेणार आहे. आणि हे झालं सुक्का चिकन रेडी. आणि चिकनची ग्रेव्ही तर कुकरलाच केली आहे. बघा त्यातलं थोडेसे पीस सुक्क्यामध्ये टाकले आहेत म्हणून जरा चिकन कमी दिसत आहे. आणि हे बघा आपलं ताट रेडी आहे. ज्वारीची भाकरी, चिकनचा रस्सा, सुक्का चिकन, कांदा आणि टोमॅटो. तर आता तुम्ही या जेवायला माझ्यासोबत. हे बघा भाकरीसोबत चिकन कसं छान मेनू केलं आहे. तर मंडळी बाय बाय.